महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांवर महावितरण कंपनीनं 1,35,000 कोटींच्या दरवाढीचा बोजा लादलाय। याला राज्यातील सर्व वीज ग्राहक संघटनांनी जोरदार विरोध केलाय। आता या विरोधात रस्त्यावरचं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष आमदार अरुण अण्णा लाड यांनी पत्रकार परिषदेत दिला। महावितरण कंपनीनं महाराष्ट्र राज्यात घरगुती, व्यापारी, कृषी, औद्योगिक अशा सर्वच ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका दिलाय। मूळ प्रस्तावात 20% दरवाढीची मागणी असताना जादा 10% दरवाढ करण्यात आली आहे। या अन्यायकारक वीज दरवाढीच्या विरोधात राज्यातील सर्व वीज ग्राहक संघटनांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे। त्यानुसार याबाबत महाराष्ट्रात 6 ठिकाणी विभागवार सूचना आणि हरकती घेऊन सुनावण्या पार पडल्या। पुणे इथे झालेल्या सुनावणीत कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे इथले सर्व वीज ग्राहक उपस्थित होते। आमदार सतेज पाटील, आमदार अरुण अण्णा लाड, माजी आमदार संजय बाबा घाडगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी यावेळी महावितरणच्या अनागोंदी कारभारावर ताशेरे ओढले। महावितरणच्या या 1,35,000 कोटींच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला आमच्या सर्वांचा विरोध असून या विरोधात रस्त्यावरील आंदोलन छेडलं जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष आमदार अरुण अण्णा लाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिला। महावितरणनं त्याची चूक सुधारावी तसंच योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी या फेडरेशनचे उपाध्यक्ष माजी आमदार संजय बाबा घाडगे आणि विक्रांत पाटील किनीकर यांनी केली। यावेळी डॉक्टर भारत पाटणकर, आर जी तांबे, बाबासाहेब देवकर यांच्यासह फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते।